अहिल्यानगर शहरातील माळीवाडा बसस्थानक परिसरामध्ये विक्रीस असलेल्या चिक्कीच्या पॅकेटमध्ये जिवंत अळ्या आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। एका ग्राहकाने खरेदी केलेल्या 3 पॅकेटपैकी एका पॅकेटमध्ये अळ्या आढळल्या। या प्रकारानंतर नागरिकांमध्ये आता संताप व्यक्त केला जातोय, तर अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत। खराब किंवा मुदतबाह्य खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जाते। मागणी काय असं सर जर असं चाललं तर काय होईल का? हे आजारी पडण्याचे लक्षणं व काय याच्यापासून अनेक लोकांना बळी पडावं लागेल आणि बाकीच्यांना शारीरिक त्रास वगैरे ह्या अशा आळ्या वगैरे घेतल्यावरती ही दवाखान्याची भर होण्याची शक्यता आहे जास्त करून, आणि लोकांना ह्या कारणामुळेच आजार होऊ राहिले। यांनी माझ्याकडून 10 वाली चिक्की घेतली, फोडली, दाखवली, कागद चिटकला। मी म्हणलं पावसामुळं चिकटत असेल, पण ते म्हणले कागदचा नाही आहे, आळा आहे याच्यात। तर म्हणलं चला जिजून घेतली, लगेच तुम्हाला नेऊन दाखवतो। जिजून घेतली, तिथं गेलो तर ते दुकानदार म्हणतो माझ्याकडे चिक्कीच नाही, आणि मी तिथूनच घेतलेली, मी कशाला खोटं बोलू? जिजून घेतली तिथंच म्हणणार। आता बाहेरच्या बाहेर आम्ही घेतो तर कॅमेऱ्यात आलो का नाही आलो ते सांगता येईल। असं गेलं गडबडीमध्ये एक तिच्यावर चव आली, थोडा घेतला का चालली।